उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे शिलिविनी सज्जन कसया विकू लागे मांस माळ्या सावते असं खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मिळ्या संगे ढोरेवडी नामयाची जणी सवेची जणी धर्मागरी पाणी वाहे झाडी नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी अर्जुनाचे रती होय हा सारथी बक्षी पोये प्रीती सुदाम्याचे गवळीयाचे घरी अंगे गायी वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंब ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडिवार घडी माहिती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनिया श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताचा जो भक्तवत्सलपणा आहे हा भक्तवत्सलपणा स्पष्ट करतायत. परमात्मा आपल्या भक्तावर कसा प्रेम करतो, किती प्रेम करतो, कोणत्या माध्यमातून प्रेम करतो या विषयाचं स्पष्टीकरण करत असताना अनेक अशी उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी आजचं उदाहरण आहे दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. प्रल्हादासी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाचं उदाहरण आहे. प्रल्हाद जे विशेष अशा प्रकारचे भक्ती क्षेत्रामध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे भक्तवर्य होऊन गेले, त्यामध्ये अगदी पहिल्या नंबरचे भक्त कोण आहेत? प्रल्हाद. प्रल्हाद प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. नाव प्रल्हादापासूनच सुरुवात केलेली आहे महाराज. प्रल्हाद हे भक्ती क्षेत्रातले अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अनेक विशेष प्रल्हादाच्या ठिकाणी आहेत. प्रल्हादाचा पहिला विशेष आहे की दैत्य कुळात जन्माला येऊन भगवंताचे ते भक्त झाले. काय असतं, काही कुळामध्ये स्वाभाविकपणे संस्कार भक्तीचे असतात. हरिदासाचं कुळ असेल तर स्वाभाविकपणे तिथं संस्कार कशाचे असतात? भक्तीचे असतात. महाराज गर्भापासूनच ते संस्कार त्या बालकावर होतात. त्यामुळं हरिदासाच्या कुळात जन्माला आलेला एखादा जर भक्ती करत असेल तर त्याच्यात विशेष काय आहे असं वाटायचं काही कारणच नाहीये. कारण प्रवाहाच्या दिशेनं तो वाहतोय. पण ज्या कुलामध्ये भक्तीचे संस्कार नाहीत याच्यात विशेष नाही, भक्तीच्या विरोधी संस्कार आहेत. महाराज प्रल्हादाचा जन्म अशाच्या घरी झालेला आहे, प्रल्हादाचा जन्म अशाच्या घरी झालेला आहे की ज्यांनी विष्णूला शत्रू मानलेलं आहे. अशा प्रकारचा पण केलेला आहे की विष्णूचं नाव सुद्धा जगामध्ये कोणाला घेऊ द्यायचं नाही. विष्णूची भक्ती कोणी करायची नाही, विष्णूची पूजा कोणी करायची नाही, विष्णूचं मंदिर कोणी बांधायचं नाही. विष्णूचं कीर्तन केलं की कीर्तनकाराला जाग्यावर त्याचा शिरच्छेद करायचा. त्याच्यामुळं सगळ्या कीर्तनकारांनी कार्यक्रम बदललेले. त्या काळातल्या कलाकार हुशार असतात, त्यांचं तसं काही नसतं. त्याला काय जसं वारं येईल तशा प्रकारचं काय करतात, उपनीत राहतात. त्यांचं काही नाही. सप्ताह असला तर अभंग म्हणतील, निवडणूक आली तर त्या नेत्याचे गुण गाण्याचे गाणं म्हणतील, लग्नात गेले तर
नवऱ्याचं नवरीचं गुणगान करतील. त्याच्यामुळं कलाकाराचं काय, जसं पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा. कीर्तनकारला काय, विष्णूचं नाव घेतल्यावर चालत होतं आणि ते जर हिरण्यकश्यपूचं नाव घेऊन चालायला लागलं तर हिरण्यकश्यपूचं काय चालणं महत्वाचं आहे. पण नास्तिक असला, त्याच्या गळ्यात माळ नसली, धर्माविरुद्ध त्यांनी किती काही बोंब मारले असले तरी त्याचंही उद करायला मागं पुढं पाहत नाहीत कलाकार. कलाकाराचं काही अडचण नाहीये. कलाकाराला जे हवंय ते मिळालं की संपलं काम. कोणाकरताही आपली कला विकायला वेश्यासारखे मागं पुढं पाहत नाहीत. वेश्याला पैसे पाहिजे असतात, समोरचं कोण आहे तिला काही घेणं नाही राहत. कसं तरी वाटून नका घेऊ, वास्तवता आहे की नाही हे सांगा. जर आज असं आहे तर मग तो तर राजा होता महाराज. म्हणजे तो त्याचं वर्णन केल्यानंतर मानधन देत होता असं नाही. वर्णन नाही करणाराचा शिरच्छेद करत होता. कोण रिकामे शिरच्छेद करून घ्यायला. अशा हिरण्यकश्यपूच्या कालात नाही, घरात, त्याच्या घरात या प्रल्हादाचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. म्हणजे हा विशेष आहे प्रल्हादाचा. हा काय आहे, प्रल्हादाचा विशेष. हा सुद्धा विशेषच. सगळे शांत चित्तानं प्रवचन ऐकत असताना थोबाड वाजवणं हाही विशेषच. हा काही सामान्य नाही. प्रल्हादाचे अनेक विशेष आहे, त्याच्यातला हा विशेष. अतिशय प्रतिकूल प्रसंगामध्ये प्रल्हादाने आपल्या भक्तीची निष्ठा महाराज स्पष्ट करून दाखवली. विशेष आहे प्रल्हादाचं, विशेष. ध्रुवापेक्षा प्रल्हादाचं विशेष आहे. सनकादिकापेक्षा प्रल्हादाची भक्ती विशेष आहे. भगवान शंकरापेक्षाही प्रल्हादाच्या भक्तीला काय मानावं लागेल, विशेष मानावं लागेल. कारण यांच्या याला विरोधाचा संबंध नव्हता ना. सहाय्यक जरी नसलं तरी विरोध कोणाचाच नव्हता. प्रल्हादाला कडवा विरोध झाला, कडवा. आणि अशा विरोधामध्ये भक्ती टिकवणं हे सोपं नाही, सोपं नाही. अशा प्रकारच्या प्रल्हादाचं दर्शन तुकोबाराय या उत्तरार्धातून करून देत आहेत की दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. आता इथं पांडुरंगांचंच टिमटिमी वाजवायची असल्यामुळं त्याच्या रक्षणाचं सगळं श्रेय कोणाला दिलेलं आहे तुकोबारायने, देवाला दिलेलं आहे. की प्रल्हादासी दैत्या घरी रक्षी. तेव्हा दैत्या घरी कोण दैत्य आहे, हिरण्यकश्यपू हा दैत्य आहे. का म्हटलं त्याला दैत्य, तो दितीचा पोरगा होता म्हणून त्याला काय म्हटलं होतं, दितीपासून जी वंश परंपरा निर्माण झाली त्यांना काय म्हटलं जातं, दैत्य अशा प्रकारचं म्हटलं जातं. ब्रह्मदेव मुख्य प्रजापती आहेत. ब्रह्मदेवाने मग अनेक प्रजापती निर्माण केले. जसं दक्ष प्रजापती, मनु प्रजापती, तसंच कश्यप ऋषींनाही काय केलेलं होतं, प्रजापती निर्माण केले. त्या कश्यपाच्या ज्या अनेक पत्न्या, त्यामध्ये दिती नावाची एक पत्नी, आणि मग त्या दितीपासून जी संतती झाली त्यांना दैत्य म्हणतात. आदितीपासून जी संतती झाली त्याला आदित्य म्हणतात. धनुपासून जी संपत्ती झाली त्यांना दानव अशा प्रकारचं म्हटलं जातं. मनूपासून संतती झाली म्हणून मानव म्हणायला लागले. अशा प्रकारची ती नावं आलेले आहेत. तेव्हा दैत्य हिरण्यकश्यपूला दैत्य का म्हटलं, तर दित्योद्भव हा दैत्य, हा दितीपासून त्याचा उद्भव झाला असल्यामुळं दैत्य अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. दितीनं मुलाला जन्म तर दिला पण मुलावरती संस्कार नाही चांगल्या प्रकारचे करू शकले. 2 मुलं दितीला, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. तपश्चर्या करून भयान शक्ती अशा प्रकारची हिरण्याक्षाने आणि हिरण्यकश्यपूने मिळवलेली होती. दैत्य उद्योगी मात्र, दैत्याचा हा विशेष.
दैत्याचा हा विशेष. तुम्ही असुरी स्वभावाची माणसं माळकऱ्या इतकी आळशी नक्कीच नाहीत. पैसा कमावण्याची अपेक्षा असणारी माणसं दुपारी 3-3 तास पसरतात काय मधुकरीचं खाऊन? नक्कीच नाही. दैत्य उद्योगी. मग पूर्वी शक्ती कमवण्याचं साधनच काय होतं? तप होतं. तपश्चर्या करून शक्ती कमावली. पण कमावलेल्या शक्तीचा वापर कसा करायचा, विनियोग कसा करायचा, तो विनियोग चुकल्यामुळं दैत्य असुर मानले गेले. मनुष्य जन्माने कोणी असुर नसतो, कर्माने असुर असतो. त्याच्या विचाराने तो असुर अशा प्रकारचा असतो. शक्ती संपादन करणं चांगली गोष्ट आहे. संपादन केलीही पाहिजे शक्ती, कारण कुठलंही कार्य करण्याकरता काय लागते? शक्ती लागते. पण शक्तीला मिळवण्यापेक्षाही शक्तीचा योग्य विनियोग होणं अत्यंत महत्वाचं आहे. मिळवलेली कमावलेल्या शक्तीचा जर अयोग्य वापर झाला, ती शक्तीच त्याचा घात करते. आपल्याला प्राप्त असलेल्या शक्तीचा जर आपल्याकडून योग्य वापर नाही झाला, तर आपल्याला प्राप्त असलेली शक्तीच आपल्याला मातीत घालायला, नरकात न्यायला कारणीभूत ठरते. त्यामुळे शक्ती संपादन करण्याच्या पूर्वी, शक्ती संपादन झाल्यानंतर शक्तिवानाने त्या शक्तीचा दुरुपयोग होणार नाही याची काय घेणं गरजेचं आहे? काळजी घेणं गरजेचं आहे. होतोच महाराज. शक्तीचा अहंकार निर्माण होतो आणि मग अहंकारामध्ये त्याचा विवेक काय होऊन जातो? हरवून जातो. आणि मग त्या काळामध्ये नाही काय पाहत महाराज, माजल्यासारखी माणसं वागतात, माजल्यासारखी. त्या हिरण्याक्षाने तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. शक्ती संपादन काय करून काय केलं? काय केलं नाही, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुसरं काय? स्वभावता देवता श्रेष्ठ मानलेले आहेत. देवता श्रेष्ठ मानलेले आहेत. आणि देवता म्हणजे आदितीची पोरं आणि हे दितीचे भाऊबंदकी. म्हणजे भाऊबंदकी तिथून चालू आहे काय? आज असं नवीन निर्माण झालेलं आहे असं काही नाही. मग तेच श्रेष्ठ का? ते कश्यपाचे आणि आम्ही कोणाचे? आम्हीही कश्यपाचे अशा प्रकारचे मुलं आहेत. मग देवच श्रेष्ठ कशामुळं? आम्ही श्रेष्ठ. मग देवाला श्रेष्ठ कोण बनवतं? देवाला शक्ती कोण देतं? ही माणसं यज्ञ करून देवाला काय करतात? शक्ती देतात. आणि म्हणून मग मानवाला यज्ञापासून परावृत्त करणं, नाही ऐकलं तर त्यांना मारणं. आणि त्यातली त्यात या पृथ्वीवर हे मानव राहतात, तर त्या हिरण्याक्षाने काय केलं? पृथ्वीचंच अपहरण केलं महाराज. पृथ्वीच पळवली. एकाने विचारलं, पृथ्वी कशावर पळवली? विचार साजे काही सांगतो. आता एखादी धोतर घेऊन पळाला, पाकिट घेऊन पळाला, सोनं घेऊन पळाला, मंगळसूत्र ओढून पळाला, रस्त्याने पळाला, हे ठीक आहे. आता पृथ्वी जर त्याने काखेत कवळली, तो पळाला कशातून? तो अवकाशातून पळाला, आभाळातून, आकाशातून, समुद्रात घुसला. मला रसातळा आणली पृथ्वी, पाताळामध्ये गेला. सगळ्या पापात मोठं पाप आहे परस्त्री अपहरण, स्त्री अपहरणाचं पाप. त्याच्यामुळं मानवी सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. मानवी सृष्टी ही भगवंताची अत्यंत आवडती अशा प्रकारची सृष्टी आहे. आणि म्हणून भगवंतानी वराह रूप धारण केलं, हिरण्याक्षाचा वध केला आणि ती पृथ्वी पुन्हा ठिकाणावर नेऊन सोडली. 3 महत्वाचे लोक आहेत ना, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ.
भगवंतानी हे विभाग करून दिलेले होते. देवानी स्वर्गात राज्य करायचं, मानवानी पृथ्वीवर राज्य करायचं आणि दैत्यानी पाताळामध्ये राज्य करायचं. हे हिरण्यकश्यपूला ज्या वेळेला समजलं की विष्णूंनी अवतार घेऊन आपल्या भावाचा काय केला, वध केला, महाराज तो विष्णूच्या द्वेषाने असं पेटून उठलेला आहे. प्रतिशोध प्रतिज्ञाच केली की जोपर्यंत मी विष्णूचं जगातून नाव मिटवणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. झालं, दिली आपल्या सगळ्या सैन्याला आज्ञा की जा पृथ्वीवर जे कोणी विष्णूचं नाव घेणारे दिसतील, जे कोणी विष्णूची भक्ती करणारे दिसतील, जे कोणी विष्णूचं पूजा करणारे दिसतील, त्यांना सांगा की हिरण्यकश्यपूचा आदेश आहे, विष्णू रिटायर झालेला आहे, विष्णूला पदच्युत केलं गेलेलं आहे, आता जगाचा ईश्वर हिरण्यकश्यपू आहे. तेव्हा नाव घ्यायचं तर हिरण्यकश्यपूचं घ्यायचं, पाठ करायचा तर हरीचा ना हिरण्यकश्यपूचा पाठ करायचा, चिंतन करायचं हिरण्यकश्यपू, म्हणजे आदेशच अशा प्रकार. आणि या आज्ञेची जो अवहेलना करेल त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाईल. नाही ऐकणार त्यांना त्यांचं मस्तक धडापासून वेगळं, सगळं पृथ्वीवर हाहाकार सुरू झाला. आणि मग पेटलेत राखेल ओतायला शुक्राचार्य होतेच, कारण तेही विष्णूचा द्वेष करणारे. शुक्राचार्यांनी सांगितलं हिरण्यकश्यपू विष्णूचं नाव घेणाऱ्याला मारून काय उपयोग आहे, मग इसण्या मारला गेला पाहिजे. त्याचं नाव घेणाऱ्याला त्रास देऊन ते कमी होतील, तो तर तसाच आहे ना. त्यांनी सांगितलं गुरु महाराज हे माझं पहिलं अशा प्रकारचं पाऊल आहे, कारण विष्णूची शक्ती यांच्या भक्तीमुळं वाढते. एखाद्याला जर हे करायचं असेल तर पहिले त्याच्या शक्त्या काय केल्या जातात, तोडल्या जातात. त्याचे संबंध त्याच्यामुळे झाडाच्या मुळ्या अशा प्रकारच्या अगोदर छाटल्या जातात. याच्या संबंधी कोण कोण आहे त्यांना उचललं जातं. दुसरा चरण माझा आहे, मी विष्णूवर हल्ला करणार आहे. त्यांनी सांगितलं विष्णूवर हल्ला तू करशील पण मुस्काडात खाऊन येशील, कारण विष्णू अत्यंत शक्तिमान आहे. नुसता शक्तिमान आहे असं नाही, येल्यातही भरपूर शक्ती राहते. बुद्धिमान आहे, चतुर अशा प्रकारचा आहे, मायावी आहे. त्याच्याबरोबर टक्कर घ्यायची असेल तर बलाबलाचा विचार करणं गरजेचं आहे. तेवढी काय कमावली पाहिजे, शक्ती संपादन केली पाहिजे. त्यांनी सांगितलं करीन, शक्ती संपादन करीन. तप करावं लागेल त्याला, भयान तप करावं लागेल. मीही तप केलं, संजीवनी शक्ती संपादन केली, पण तरीही छळ करून विष्णूनी अमृत देवाला पाजून देवांना काय केलं, अमर बनवलं. तुला खूप तपश्चर्या करावी लागेल. त्यांनी सांगितलं महाराज माझं तुम्ही मार्गदर्शन करा, मी कसलंही तप करायला तयार आहे. म्हणून मी हे दैत्यानेच करावं महाराज. असल्या प्रकारची भयंकर तप सात्विक लोक नाही करू शकत. काय तप केलं मग शुक्राचार्य त्याच्यातले खूपच अशा प्रकारचे तज्ञ. महाराज देवाला सुद्धा नोंद घ्यावी लागली शुक्राचार्याची. कविनाम उशना कवीही, तिथं कवी म्हणजे टलटण हिंगटबेट करणारा नाही कवी. कवी शब्द संस्कृत मध्ये विद्वान या अर्थे आहे, सर्वज्ञ या अर्थे आहे. कविम पुराण मनुष्या सितार मनोरणीयाम समन स्मरेद्या. कवयः दीर्घदर्शिनः क्रांतदर्शिनः. आणि विद्वानामध्ये भगवान सांगतात शुक्राचार्य ही माझी काय आहे,
विभूती आहे. अतिविद्वान होते. वा अवघडच आहे. म्हणजे रोज विष्णूच्या विरोधकाचं वकीलपत्र घेत होती. दैत्याचे गुरु बनलेले होते. विष्णूचा द्वेष करायचा. या सगळ्याच भृगु ऋषीचे वंशजच असे लयच विचित्रच आहे महाराज. देवाला विष्णूला शाप दिला त्यांच्या याच्यातल्या लोकांनी मागं पुढं नाही पाहिलं. ते शुक्राचार्य त्यांनी त्याला तपश्चर्या न भूतो न भविष्यती. हिरण्यकश्यपूनी जसं तप केलं ते त्याच्या पूर्वीही कुणी केलं नव्हतं आणि आजपर्यंत नंतरही कुणी केलं नाही. पुढं तर करणार नाही हे काही सांगायची गरज नाही. भयान तप केलं महाराज. त्या तपाच्या उष्णतेनं त्रैलोक्य अशा प्रकारचं तप्त झालेलं आहे. इच्छा नव्हती ब्रह्मदेवाची त्याला वर देण्याची. बाकीच्या देवानीही जाऊन सांगितलं होतं की तुम्ही याला काही वर देऊ नका, कारण त्या वरामुळं सगळी सृष्टी सगळ्या देवलोकाला धोका निर्माण होईल. कारण तो काही मोक्षाकरता तप नाही करू लागला. तप करण्याचा त्याचा हेतूच हा होता की विष्णूवर मी विजय मिळवला पाहिजे, विष्णूला मारण्याची शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे. तेव्हा तुम्ही काही वर देऊ नका. पण सगळं त्रैलोक्य ज्या वेळेला त्राही भगवान करायला लागलं त्यावेळेला याच देवाने सांगितलं तुम्ही जा आणि आता त्याला काय द्या, वर द्या. देव वर देतात म्हणजे उपकार करतात असं नाही. तपश्चर्या रूपी कर्माचं ते काय आहे, फल आहे आणि ते द्यावंच लागतं. ज्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचं फल त्याला देवालाही द्यावंच लागतं. त्याची इच्छा असली तरी द्यावं लागतं, इच्छा नसली तरी द्यावंच लागतं. तपामध्ये फार मोठी शक्ती. कशा करता हा सगळा भाग सांगितला तर प्रल्हादाचा हा विशेष आहे की दैत्याच्या घरी आणि विष्णूच्या विरोधी दैत्याच्या घरी प्रल्हादाचा जन्म झाला. तेव्हा त्या ठिकाणी पांडुरंगाने तुकोबाराय म्हणतात की प्रल्हादाचं रक्षण केलं. रक्षण, तेव्हा रक्षण कोणाकोणापासून प्रल्हादाचं केलं? दैत्य घरी रक्षी प्रल्हादाशी एवढंच सांगितलं. पण प्रल्हादाला जर तो दैत्याच्याच घरी जन्माला आला होता, त्याला दैत्य कोणाची भीती असण्याचं काय कारण होतं? मग रक्षण का करावं लागलं? ऐका, प्रल्हादाचं रक्षण केवळ हिरण्यकश्यपू पासूनच करावं लागलं असं नाही. प्रल्हादाचं रक्षण पहिलं तर देवापासून करावं लागलं. अग्नी आणि इंद्रापासून प्रल्हादाचं रक्षण करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण शुक्राचार्य, त्याचे पोरं षंडामर्क यांच्यापासून करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण हिंस्र पशुपासून करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण त्याच्या ज्येष्ठ बंधू असणारा आल्हाद त्याच्यापासून करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण प्रल्हादाच्या बापाची बहीण सिंहिका, त्या सिंहिकेपासून करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण त्या सिंहिकेचा नवरा असणारा त्याच्यापासून करावं लागलं. प्रल्हादाचं रक्षण हिरण्यकश्यपू पासून करावं लागलं. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात फक्त रक्षणाचं श्रेय ज्ञानोबारायांनी दुसऱ्याला दिलेलं आहे, तुकोबारायांनी इथं देवाकडे दिलेलं आहे. प्रल्हाद रक्षिला अग्नी शस्त्रापासोनी जळा. अग्निपासोनी प्रल्हाद रक्षिला, शस्त्रापासोनी प्रल्हाद रक्षिला आणि जळापासोनी प्रल्हाद रक्ष. साक्षात कारण तिथं दिलेलं आहे. या सगळ्यापासून प्रल्हादाचं भगवंतानी रक्षण केलं. तेव्हा अग्नी आणि म्हणजे इंद्रापासून रक्षण करण्याची गरज काय पडली देवाला? तर त्याचं असं झालं की हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्याकरता निघाला. त्यांनी म्हणजे निश्चयच केला जोपर्यंत मी विष्णूचा पराभव करणार नाही, प्रतिशोध घेणार नाही माझ्या भावाला मारणाराचा, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मग त्याला तपश्चर्याची विधी वगैरे
शुक्राचार्यांनी समजावून सांगितली. तपश्चर्याने निघाला तर कयाधूच निरोप घेऊन जावं म्हणून आला. कयाधू त्याची वाटच पाहत होती. मी तुम्हाला एक अत्यंत शुभ समाचार सांगणार आहे ती म्हणे. तो म्हणला मीही तुला समाचार सांगण्याकरताच आलेलो आहे, पण समाचार शुभ नाही अशुभ आहे. मग तिनं सांगितलं पहिल्यांदा शुभ समाचार आहे का सांग. म्हणे तुम्ही वडील होणार आहात, तुम्ही पिता होणार आहात, अर्थात मी गरोदर आहे. माझ्या पोटामध्ये तुमचा वंश अशा प्रकारचा वाढतोय. पण त्याने थोडस तोंड मग नाराजीसारखं दाखवलं. ती म्हणजे तुम्हाला आनंद नाही झाला. ती म्हणजे असा कोण आहे की मुलगा ज्याला वंश अशा प्रकारचा त्याच्यात वाढणार आहे असं कळल्यानंतर आनंद होणार नाही. पण काय करू. म्हणजे काय झालं, पुत्र मुख पाहण्याचं माझ्या भाग्यामध्ये नाही. का बरं, तर मी तपश्चर्या करण्याकरता जाण्याचा निश्चय केलेला आहे आणि हेच अशुभ तुला सांगायला. म्हटले स्वामी अशा अवस्थेमध्ये तुम्ही जवळ नाही राहणार. म्हटले मला राहता येणार नाही, मी निश्चय केलेला आहे आणि मला एक एक क्षण असा असहाय्य झालेला आहे. कधी तपश्चर्याने शक्ती प्राप्त करून कधी विष्णूचा नरडीचा घोट घेईन असं मला झालेलं आहे. तेव्हा प्रेम मी नाही थांबवू शकत. पोरा करताही नाही थांबू शकत आणि तुझ्या करताही नाही थांबू शकत. मी तपश्चर्या करण्याला जाणार. म्हणजे पण तू काळजी करू नको, तुझ्या रक्षणाची व्यवस्था करीन. प्रधानाला बोलावून घेतलंय, सांगितलं सेनापतीला की माझ्यानंतर असुरामध्ये तू सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा शूर आहेस, तेव्हा राणीच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. लक्षात ठेव, राणीला जर थोडाही अशा प्रकारचा त्रास झाला तर तुझा मस्तक दे. हा तिथं काही दयामायाच नाही महाराज. अरे मुखे म्हणा, अभंग झाल्यावरच नाही, चरण झाल्यावर मी मग हरिमुखे म्हणा. त्यांनी सांगितलं महाराज काळजी करू नका, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी राणीला त्रास होऊ देणार नाही. अशी जबाबदारी त्याच्यावर टाकली आणि गेला तो तपश्चर्याला. म्हणजे कुणीही तपश्चर्या करायला लागलं की इंद्राचं डोकं उठत हे तर माहितीच आहे आपल्याला. तो तर आता हिरण्यकश्यपूच होता आणि देवाच्या विरोधातच तो होता. म्हणजे त्या डाकूसारखं त्यांनी जाहीर करूनच तो तपश्चर्याला गेलेला होता. पण एखादा सात्विक माणूस जरी तपश्चर्या करायला लागला तरी इंद्राचा माथा ठणकतो. ते ध्रुव एवढं पोरग ते तपश्चर्या करायला लागलं तर त्याला सुद्धा त्या इंद्राने विघ्न केलं होतं. नारद तपश्चर्या करायला लागले, नारदाला विघ्न पाठवलं. नारायण ऋषी तपश्चर्या करत होते, त्यांचा सुद्धा तप भंग करण्याकरता त्याने काय केला, प्रयत्न केला. म्हणजे त्याला ती सवयच लागलेली आहे, खोडच लागलेली आहे. कुत्र्यासारखं भुकायची. हा तपश्चर्या करण्याकरता गेले. मग त्यांनी सांगितलं त्याची तपश्चर्या पूर्ण होऊ द्यायची नाही. मग अग्नीला पाठवलं, चौकडून अग्नी पेटला. पण शुक्राचार्यांना माहिती होतं की इंद्र हा तपश्चर्यामध्ये विघ्न आणील. ते त्याच्या संरक्षणाकरता बसलेच होते महाराज. त्यांनी इकडे यज्ञ करून आपल्या मंत्राच्या प्रभावाने इंद्राचं काहीच चालू दिलं नाही. अनेक विघ्न पाठवली तरी त्याला तपश्चर्येत व्यत्यय येऊ दिला नाही. मग आता काय करता, तिथं तर काही चाललं नाही. मग त्याला कळालं की कयाधू गर्भवती आहे. तिला वाटलं की ह्याची तपश्चर्या पूर्ण व्हायची, ती पोराला जन्म द्यायची, म्हणजे 2-2 शत्रू तयार होतील. कारण हिरण्यकश्यपूचाच वंश आहे. मग किमान त्याचा तरी पहिल्यांदा काठा काढावा म्हणून पहिल्यांदा अग्नीला पाठवलं आणि त्याने सांगितलं की कयाधू गर्भवती आहे, गर्भातच तिच्या शिशूचा नाश कर. तो तिथं आलेला आहे महाराज. आता बाहेर संरक्षण सगळं, पण मायावी असल्यामुळं तो तिथं राजवाड्यात प्रगट झाला, कोणी पाहिलंच नाही. आणि त्यांनी बाण सोडलेले आहेत गर्भावर. महाराज त्या वेळेला भगवंतानी प्रत्यक्ष त्या बाणाला काय केला, आपला आडवा हात घातलेला. ते बाण स्वतःवर घेतलेले आहेत. प्रल्हादापर्यंत गर्भात असतानाच प्रल्हादापर्यंत ते बाण पोचूच नाही दिले. अनेक बाण टाकूनही काहीही होत नाही. हे लक्षात आल्यानंतर अग्नीच्या लक्षात आलं की कोणती तरी शक्ती या बालकाचं रक्षण करते आणि ती शक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, बलवान आहे.
गेलं तू तर मागे घेऊन. इंद्राला सांगितलं. इंद्र तरी शांत राहिला नाही. इंद्र स्वतः आला. मग इंद्र तिथं राजवाड्यात प्रगट झाल्याबरोबर त्या सैनिकांनी पाहिलेलं आहे तिथं युद्ध झालं. इंद्राच्या शक्तीपुढं त्या सेनापतीचीही शक्ती कमी पडली. मारला गेला तो. सगळं सैन्य मारलं गेलं. इंद्राने सगळं देवाचं सैन्यच नेलं. पाताळामध्ये सगळ्या राक्षसांचा पराभव केला. तहस नहस करून टाकले. पळून गेले इकडं तिकडं राक्षस. आणि मग इंद्राने कयाधूचा हात धरलेला आहे आणि ओढतच घेऊन चालला. महाराज अपहरण घेऊन चालला. तिची इच्छा नसताना हरडाओरडा करत असता कोण सोडवायला येणार आहे. मग शेवट मग कशा करता इंद्राने चालवलं होतं की हिच्या गर्भामध्ये, त्याला काही स्त्री हवी होती असं नाही, पण हिच्या गर्भामध्ये असणारा हिरण्यकश्यपूचा जो अंश आहे, गर्भात तर त्याचं कोणीतरी शक्ती रक्षण करते, गर्भातून बाहेर आल्याबरोबर त्याचा नाश करण्याकरता म्हणून इंद्राणी कयाधूला अशा प्रकारचं स्वर्गाला घेऊन चाललेला आहे. भगवंतानी त्याही ठिकाणी प्रल्हादाचं रक्षण केलं. नारद महर्षींना प्रेरणा केलेली आहे. नारद त्या ठिकाणी रस्त्यात प्रगट झालेले आहेत. जय हरी इंद्र महाराज. आता हा स्त्रीला घेऊन पळून चाललेला नारद पुढे उभं राहिले. तो जरा थोडासा नर्वस झालेला आहे. नारद म्हणतात मला माफ करा, कदाचित अयोग्य अशा प्रकारच्या वेळेला माझी भेट झालेली आहे, पण इंद्रा तू ह्या स्त्रीचं अपहरण करतोच कशा करता? तुला माहिती नाही गरोदर आहे? हो म्हटले, गरोदर आहे म्हणूनच अपहरण करू लागलोय. नारद महर्षी कदाचित तुम्हाला माहिती नसेल की हिच्या गर्भामध्ये कोणाचा अंश अशा प्रकारचा वाढतोय. हिरण्यकश्यपूचा अंश आहे. नारद म्हणतात इंद्रा मला सगळं माहिती आहे, पण गर्भ कोणाचाही असला तरी निर्दोष आहे तो. त्याची हत्या करण्याची तू का अपेक्षा करतोस? तो म्हटला कडुलिंबाला थोडी गोड द्राक्ष येत असतात. कडुलिंब जर पेरलं तर त्याचं फळ काय असतं? कडूच असतं. नारद म्हणतात कडूच असतं असं काही नाही, शुगर पासून सोडवणारे असू शकतं. माझा ऐक, तू ह्या अधर्म करतोयस, सोडून दे तिला. मग अनेक शास्त्रातली पुरावे वगैरे नारदांनी सांगितलेले आहेत. इंद्राच्या ते लक्षात आलं, सोडून दिलेलं आहे. कदाचित माझ्याकडून चूक होत होती. नारदा तुम्ही मला येऊन योग्य वेळेला मार्गदर्शन केलं. सगळ्या त्रैलोक्याला मार्गदर्शन करणारे तुम्ही आहात. मी तुमचा आभारी आहे. इंद्र निघून गेलेला आहे. कयाधूची त्यांनी क्षमा मागितली की क्रोधामध्ये मी अनुचित अशा प्रकारचा व्यवहार करत होतो, मला क्षमा कर. आणि तो आता मुक्त आहे. पण ती म्हणे मी जाऊ कुठं? सगळ्या असुरांच्या लोकांचा तर तो काय केलास? विध्वंस केलेला आहे. तिथं कोणीच नाही आहे, मी कुठं जाऊ? नारदांनी सांगितलं हे पुत्री, तू माझ्या आश्रमात चाल. माझा आश्रम राजवाडा तर नाही, पण राहणाऱ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिथं सगळ्या आहेत. आणि विशेष तुझ्या गर्भामध्ये एक वैष्णव अशा प्रकारचा वाढतोय आणि त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. नारदांनी आपल्या आश्रमामध्ये कयाधूला नेलेलं आहे. म्हणजेच गरोदरपणाचा काल सगळा कुठं गेलेला आहे? नारदाच्या आश्रमात. आणि मग नारदांनी सगळे कार्यक्रम घेतलेले रहित केले. सप्ते सुद्धा आणि कीर्तन सुद्धा. आणि अगदी झोपेपर्यंत सतत भक्तीचे संस्कार नारदांनी त्या गर्भावर केलेले आहे. महाराज गर्भामध्ये मूल असताना आईवर फार मोठी जबाबदारी असते, त्याच्या वडिलावर आहे की त्या कालामध्ये जर त्याचं चांगलं व्हावं असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर गर्भामध्ये बालक असताना सतत सतत सात्विक संस्कार त्याच्यावर केले पाहिजेत. तुम्ही जीही
क्रांतिकारी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व जगामध्ये निर्माण झालेले, त्यांच्या अवस्थेत असलेला काल जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल. मग ते शिवाजीराजे असोत, प्रभू रामचंद्र असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, कोणी असो, नारदांनी सगळ्या भक्तीचं वर्णन विशेष रूपाने ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचं चिंतन करून 7-8 महिने प्रशिक्षण दिलेलं आहे महाराज. कुठं? प्रल्हाद गर्भात असतानाच जप करायला सुरुवात केलेला होता त्याने. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 9वा महिना जवळजवळ सुरू झालेला आहे. आणि हिरण्यकश्यपूचं तप पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेव प्रगट झालेले आहेत. त्याला नेत्र उघडायचे सांगितलेले आहेत. तुझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, मी अति प्रसन्न आहे तुझ्यावर, बोल तुला काय हवंय. हिरण्यकश्यपूने सांगितलं, पितामह जर तुम्ही प्रसन्न झालेले असाल, मला माझं तप पूर्ण झालं असेल किंवा काही कच्चं असेल तर सांगा, अजून तपश्चर्या करायला मी तयार आहे. नाही म्हटले, आता शिजल्यावरही जाळ वाया जायाचे ते मूळ. आता तप करून तुला वेगळं काही मिळेल असं काही नाहीये, पूर्ण झालेलं आहे तुझं तप. मग जर तुम्ही प्रसन्न आहात तर मला अमर बनवा. मृत्यूवर मी काय मिळवला पाहिजे? विजय मिळवला पाहिजे. अर्थात मला मरण नकोय, मी मेलो नाही पाहिजे कोणाकडूनही. ब्रह्मदेवांनी सांगितलं, अरे 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 मागायचं चुकलास तू. तुला अमर बनवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. हिरण्यकश्यपू, कदाचित तुला माहित नसेल तर सांगतो मी मरतोय. तुला अमर कसं काय बनवणार आहे? सृष्टीचा हा नियम आहे की जो उत्पन्न झालेला आहे त्याला मरावंच लागतं. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च. त्याच्यामुळं फार झालं तर मृत्यू लांबवण्याकरता आपण प्रयत्न करू शकतो. मृत्यूला मारण्याकरता वा शरीर अमर होण्याकरता जगात असा कुठलाच प्रयत्न नाही. कोणीही अमर नाही. जन्माला आलेला कोणी अमर नाही. म्हणले विष्णू, शंकर, हा ते अमर आहेत. ते का अमर आहेत? ते जन्मालाच आलेले नाहीत. आम्ही नियम कोणाकरता सांगितले? जन्माला आला त्याला मरावं लागतं. तो जन्मालाच आला नाही त्याच्याकरता हा नियम लागण्याचा काही प्रश्नच नाहीये. आणि तू जन्माला आलेला आहे त्याच्यामुळं तुला अमर बनवू शकत नाही मी. ठीक आहे, दुसरा वर माग. पण मग हुशार होता किंवा मूर्ख होता, काही म्हणा. कारण मूर्ख माणसंही स्वतःला काय मानत असतात? हुशार, शहाणेच मानत असतात स्वतःला. मला असं नाही म्हणायचं की स्वतःला शहाणे मानणारे सगळे मूर्ख आहे, पण मूर्ख माणसं सुद्धा स्वतःला शहाणे मानत असतात. मान्यावर मूर्खपणा आणि शहाणपणा अवलंबून नाही, लक्षणावर मूर्खपणा आणि शहाणपणा अवलंबून आहे. परिणामाचा विचार न करणारा मूर्ख असतो. मग तो श्रीमंत असला तरी मूर्ख असतो, विद्वान असला तरी मूर्ख असतो, कलाकार असला तरी मूर्ख असतो, सत्ताधारी असला तरीही मूर्ख असतो. कारण मूर्खपणाचं लक्ष नाही ते. मग ते ज्याच्या ठिकाणी बसलं तो मूर्ख आहे, तो कोण आहे काही संबंध नाहीये. शास्त्राण्यधित्यपि भवन्ति मूर्ख. तुम्ही म्हणाल की बा एवढा लांबून घेर का चालला? मी तरी काय करू महाराज? महाराजांनी आज्ञा दिलेली आहे की प्रतिपदेला सुरुवात झालेली आहे. कमीत कमी पंचमी पर्यंत तरी नाही संपला पाहिजे हा अभंग. आता सेवके करावे म्हणजे जेवढं जमेल तेवढं, सगळंच नाही. आता प्रल्हादाचं चरित्र थोडं विस्ताराने सांगतोय आपण.
तेव्हा अमर नाही. मग ठीक आहे म्हटले, तू स्वतःला हुशार समज. म्हणले मग ब्रह्मदेव असं करा, मला दिवसा मरण नको. हा ठीक आहे, मग यार तथाच तू. रात्री नको, तथाच तू. त्याला वाटलं ह्याला 4 डोकं आहे, एखादं जरी चालत का? 4 डोक्याचा आहे हा, याला डोकं पाहिजे. मी अमरत्व मागितलं तर नाही म्हणतो, आणि मी दिवसा नको म्हणलं रात्री नको म्हणलं तर हा म्हणतो. आता काय म्हणावं याला? मग कालच दुसरा कोणता आहे, रात्री मरण नाही दिवसा मरण नाही. पण त्यांनी तेवढ्यावर बी नाही भागून घेतलं महाराज. मग तो म्हणे सजीवाकडून मला मरण नको, निर्जीवाकडून नको. ते म्हणे तथाच तू. घरात नको, बाहेर नको, तथाच तू. जमिनीवर नको, आकाशात नको, पाण्यावर नको, तथाच तू. पशुकडून नको, माणसाकडून नको. देवाला मी नाही घाबरत, तथाच तू. म्हणजे त्यांनी ज्या ज्या हे केलं त्याला काय केलं, तथास्तु केलं. आणि मग निघाल्यावर मग लागला हसायला. ब्रह्मदेवा, त्याच्यापेक्षा 1 कलम पास केला असतं तर सोपं नव्हतं का? एवढे सगळे कायदे तयार केले, एकाच कायद्यात काम भागलं असतं ना. अमर झालो म्हणे. विष्णू सावधान, येतोय मी. म्हणजे तिथंच त्यांनी गर्जना केली. आला पाताळामध्ये, राजवाड्यात पाहिलं तर राणी नाही. काही सेवक होते, त्यांना विचारलं कुठे आहे. शुक्राचार्यांनी सांगितलं की तू गेल्यानंतर इंद्राने तिचं अपहरण केलेलं आहे. इंद्र! मग विष्णूच्या अगोदर कोणावर धावा केला? इंद्रावर. महाराज तुंबळ युद्ध झालं असुरांचं. आणि देवाचं पण तपश्चर्या करून शक्ती संपादन केली असल्यामुळं सगळ्या देव सैन्याचा वाताहत करून टाकलेले, मारले गेले, काही पळून गेले. आलेला आहे इंद्राच्या त्या सभामंडपामध्ये, घेरलं चौकडून त्याने. सगळ्या देवांनी सांगितलं इंद्राला की काही उपयोग नाहीये, तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे, काहीच उपयोग नाही याच्याबरोबर युद्ध करण्यामध्ये. टाका झाली शस्त्र. दिले महाराज शस्त्र टाकून. हात जोडायचे, हात जोडायचे. बोला भगवान हिरण्यकशिपू की जय. भगवान हिरण्यकशिपू की जय. त्यांनी विचारलं राणी कुठे आहे? राणी कुठे आहे? अन्यथा तुकडे तुकडे करेन तुझे. कुठे आहे राणी? मग त्यांनी सांगितलं की राणी नारदांच्या काय आश्रमामध्ये. नारद त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. नारदांनी सगळा इतिहास सांगितलेला आहे. यांना बंदीखान्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मग राणीला भेटण्याकरता नारदाच्या आश्रम. पण मग नारदाचं खूप महाराज विशेष वाटला बरं काय. यावेळेला मी बारीक कशपूच आहे, दैत्य आहे, विष्णूचा कट्टर शत्रू आहे, धर्माचरण करणाराचाही तो काय आहे, पण तरी कृतघ्न नाही. महाराज आश्चर्य वाटेल, माळा घातलेल्या फट्टे वडलेल्या अवलादी कृतघ्न आहेत. कीर्तन करते आणि व्यवहार कृतज्ञतेचा. हिरण्यकश्यप आहे तो. आता नारदाचं तर कसं होतं, म्हणजे पालुपदच होतं ना, नारायण नारायण. हिरण्यकश्यपूने सांगितलं नारदा, या विष्णूच्या नामाची मला घृणा आहे, घृणा, चिळस आहे. पण तरी मी तुम्हाला नाही विरोध करणार नाही, कारण तुमच्या उपकाराखाली एवढा दबलेलो आहे मी, तुमच्या कुठल्याही गोष्टीला मी काय करत नाही, विरोध करत नाही. ऐकून घ्यायचं ते. महाराज नारद महर्षी जर त्याच्या राजवाड्यात आले, येथे एरवी कायदा की देवाचं नाव घेतलं की त्याला देहदंडाचे, पण नारद आले की मग त्या दिवशी त्यांचं कीर्तन. मग कीर्तनाची सुरुवातच रामकृष्ण हरी, आणि तो पुढे बसायचा.
केवळ केवळ नारदांना आनंद व्हावा, कारण या नारदाचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांनी सांगितलं या जन्मी नाही, मी अनेक जन्मामध्ये तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, ऋणी राहू इच्छितो तुमच्या उपकारामध्ये. अर्थात आश्रमात गेलेले आहेत, काही अजूनही पाहिलेले, आनंदवांची भेट झालेली आहे, नमस्कार केला. हिरण्यकश्यपूने सांगितलं की राणी चला, आता मी आलेलो आहे, आता घाबरायचं काही कारण नाहीये. कारण अजून इच्छा व्यक्त केली. म्हटले प्राणप्रिय, माझी इच्छा आहे की मला इथं आश्रमामध्ये जी शांती मिळाली, जे सुख मिळालं ते राजवाड्यातही नाही. मला असं वाटतंय की मुलाचा जन्म होईपर्यंत मला तुम्ही राजवाड्यात नेऊ नका, इथंच अशा प्रकारचं मला बरं वाटतंय. आणि मग धर्मशास्त्र असं असतं की धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे, आणि नुसते पुसावे असं नाही, त्यांचे पुरवावे मनोरथ. गरोदर अवस्थेमध्ये बाळ जन्माला येणार आहे, अशा काळामध्ये त्या स्त्रीची जीही इच्छा असेल घरच्या मंडळींनी ती काय करावी, पूर्ण करावी. ती म्हणले की माहेराला जायचं, तिच्या माहेराला नेऊन घालावं. ती म्हणे भारी साडी पाहिजे, भारी साडी नसली ऐपत तरी त्या कालामध्ये काय करावी, कारण त्याचे परिणाम कोणावर होत असतात, त्या बालकावर होत असतात. हिरण्यकश्यपू महाराज राक्षस असून त्याला हे कळतंय. म्हणजे हे मुद्दाम कशा करता सांगितलं की राक्षस आहे तो, तरीही आपल्या पत्नीच्या इच्छेला त्यांनी मान दिला. ठीक आहे म्हटली, वास्तविक तुझ्याशिवाय आता मी क्षणभरही राहणं मला किती अवघड आहे हे मला माहिती आहे, पण तुझ्या इच्छेचा मी अनादर उल्लंघन करणार नाही. हिरण्यकश्यपू निघून गेलेला आहे. आणि प्रल्हादाचा जन्म नारदांच्या आश्रमामध्ये झालेला आहे. भगवंताची प्रार्थना करून भगवंतांनी मायेला पाठवलेलं आहे. मायेनं पण अशा प्रकारचं प्रल्हादाचं केलेलं आहे. आणि काय जन्मल्यापासूनच ओम नमो भगवते वासुदेवाय, मुलाचा जन्म झालेला वर्तमान नारदांनी हिरण्यकश्यपूकडे पाठवलेला आहे. हिरण्यकश्यपूला अत्यंत आनंद झालेला आहे, धावतच तो आलेला आहे. मुलाचं मुख त्यांनी पाहिलेलं आहे, नुसता प्रकाश अशा प्रकारच्या त्याच्या चेहऱ्यावरून बाहेर ओसंडतोय. खूप आनंद झालेला आहे. रथ घेऊनच आलेला होता, निघायचंय, राणीला घेऊन जायचंय, पण नारदांनी सांगितलं हिरण्यकश्यपू माझी इच्छा आहे की या आश्रमामध्ये लहान मुलाचा अशा प्रकारचा स्वर पहिल्यांदाच गुंजतोय, तर काही दिवस तरी तो अजूनही कयाधूला इथंच ठेव आणि नंतर घेऊन जा. पण मग यांनी सांगितलं हिरण्यकश्यपूने की नारदा, तुमचे खूप उपकार आहे माझ्यावर, मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत, पण एका अटीवर. म्हणले काय अट आहे? विष्णूचा मला अत्यंत तिटकार आहे, घृणा आहे मला विष्णूची. तेव्हा माझ्या मुलाच्या समोर तुम्ही विष्णूचं नाव घेणार नाही अशा प्रकारचं वचन द्या, मी ठेवतो. मग 2 महिनेच नाही, अजून 4 वर्ष 6 वर्षही मी ठेवायला काही हरकत नाही. वास्तविक मुलापासून वेगळं राहणं मला जड आहे, पण मी तरीही ठेवीन. पण तुम्ही मला हे वचन द्या की विष्णूचं नाव घेणार नाही. नारदांनी सांगितलं राजा तू काळजी करू नको, नारद आहे मी, माळकरी आहे, खोटं नाही बोलत. नारद म्हणत होते, कारण माळकरीने नाही खोटं बोलावं ना, माळकरी खोटं बोलत बी नाहीत. माळकरी कशाला खोटं बोलतील? मी खोटं नाही बोलत, मी विष्णू हे नाव तुझ्या मुलासमोर घेणार नाही. म्हणजे चालता चालता चॅप्टरपणा केला नारदांनी. हा म्हणत होता विष्णूचं नाव घ्यायचं नाही, आणि नारदांनी काय सांगितलं, विष्णू हे नाव घेणार नाही. आता या येड्या आधीला समजायला पाहिजे होतं की, पण नारदाला माहिती होतं की तितकी हे बिंडोक आहे म्हणून. ते खुश झाले, प्रसन्न झाले, ते गेलं निघून. आता मुळात नारद महर्षी विष्णू नावाचा जप कधी करतच नव्हते. नारदाच्या तोंडात एकतर सतत नाव कशाचं राहायचं, नारायण नारायण.
आणि जपाचा मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यामुळे विष्णू हे नाव पुन्हा घेतलंच नाही कधी प्रल्हादाच्या समोर. पण नारायणाची काही अडचणच नव्हती, कारण तसा त्याने बॉन्डच लिहून दिलेला नव्हता. महाराज तो पळायला लागलेला आहे. मग हिरण्यकश्यपू त्याला न्यायला आलेले आहेत आणि राणीसह अत्यंत आनंदाने नारदानीही अशा प्रकारचं त्यांना वाटं लावलेलं आहे. खूप आनंद आहे. पण आता ह्याला सवय लागलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हिरण्यकश्यपूने मांडीवर घेतलं आणि त्याचा मुक्का घेतला की याने म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेव. आता काय त्याचं अशी तळफागायची आग मस्तकाला जायची. पण त्याला माहिती होतं की आता हे नारदाच्याच आश्रमात राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे लहानपणाचे संस्कार आहे. त्याने लगेच त्याला मात्र ढकलून द्यायचं. राणीला सांगितलं की हे असं असं करताय, याला विष्णूचा विरोधक बनव. पण महाराज जे लहानपणी संस्कार चित्तावर जडलेले आहेत ते काही सामान्य अशा प्रकारचे नव्हते. मग थोडंसं मोठं झाला, सगळ्यांनाच वाटलं, राणीने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की बालक आहे, लहान आहे. त्याच्यामुळे लहानपणी पोरं जरी लय देव करत असली तरी असं काही एवढं घाबरायचं किंवा असं मानायचं काही कारण नसतं की हे आता लगेच तुकाराम महाराजच होईल म्हणून. लहानपणी परमार्थाला लागलेली शेवटपर्यंत टिकतात असा अनुभव नाही. शक्यतो फार लहानपणी पोरांना आळंदी पंढरपूरलाही नेऊन सोडू नये महाराज. लहानपणी कला त्यांना लवकर अवगत होतात पण नास्तिक बनतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. कलाकार झाले पण मग देवाचं अस्तित्व मानायचं सुद्धा त्यांना नंतर जड चाललंय. त्याला हित अहित, चांगलं वाईट, कर्तव्य अकर्तव्य अशा प्रकारचे प्रौढ विचार झाल्यानंतर तो परमार्थाला लागणं चांगलं. लोकांना वाटतं बा लहानपणीच वळण लागल, लहानपणीच वळण लागल. लहानपणी वळण कृतीचं लागतं, विचाराचं नाही. विचाराचं वळण लागण्याकरता ठराविक अशा प्रकारच्या वयाची काय असते, आवश्यकता असते. ठराविक. तुम्हाला थोडं बारीक नजरेनं जर पाहिलं तर याचा अनुभव येईलही. आणि घरातल्या वातावरणामध्ये जर संस्कार जे होतात ते तिथं नाही. कला येते लहानपणी लवकर त्याच्या. पण काय होतं मग त्याच्या स्वाभाविक जी प्रवृत्ती असते त्याच्या विरोधात जर त्याला तिथं राहावं लागलं तर ते जोपर्यंत बंध नाही तोपर्यंत राहतं. आम्हाला अनेक गोष्टी साधारण एक सामान्य नमुना सांगतो. आता थोडस एक काही पूर्वग्रह म्हणा, काही म्हणा, केस ठेवायची नाही हा आम्ही आश्रमात नियम केलेला आहे, संस्थेत पण नियम केलेला आहे. तिथं राहायचं असेल तर केस ठेवायची नाही. तुम्हाला केस ठेवायची तर चलेल जाओ. तर त्याच्यामुळं मग राहायचंच असेल तर त्यांना केस काढावे लागतात. म्हणजे फार आवडीनं काढलेले असतात असं नाही. मग ही पोरं ज्या वेळेला आश्रमातून बाहेर जातात ना हितकेला राखतात महाराज. असं का होतं तर तिथे त्यांना ते जबरदस्तीनं. मग हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला मी. सगळं तसंच आहे. मग संस्थेत राहिलेली पोरं, कलाकार असलेली पोरं बाहेर गेल्यानंतर किती पुड्या गुटक्याच्या खातात हे सांगणं अवघड आहे. त्यामुळं वैचारिक प्रौढपणा जोपर्यंत येत नाही, कारण परमार्थ म्हणजे पिकू घालणे. परमार्थाच्या संस्था म्हणजे काय आहे, पिकू घालणे. पण ती फळं पिकतात जी पाडाला आलेली असतात. ती कच्च्यापणे तोडली पिकू घातली तर ती पिकत नाहीत, नाचतात. असे नासू नयेत. लहान आहे मग त्यांच्याकरता 2 शिक्षकाची नेमणूक केली. आश्रमामध्ये पाठवलेले आहे. शुक्राचार्य कुठेतरी बाहेर गेलेले होते आणि त्यांची 2 मुलं, एक षंड आणि दुसरा
अमर्क अशी त्यांची नाव आहेत. त्यांच्या देखरेखीखाली प्रल्हादाला प्रशिक्षणाला तिथे ठेवलेलं आहे. अनेक असुर दैत्याची पोरं त्याच्या बरोबर आहेत. बरेच आता हा जन्म जातच प्रतिभा संपन्न होत प्रल्हादाचं काम. काही गुरुंनी शिकलेलं ते पटदिशी शिकून हे करायचे आणि मग राहिलेल्या वेळामध्ये बाकीचे जे पोरं होते त्यांना सगळ्यांना बसवायचं आणि देवाचं नाव, देवाचं अशा प्रकारचं नाव घ्यायचं. असं देवाचं नाव प्रल्हाद घेऊ लागलेले आहेत आणि 8 वाजलेले आहेत. काय झालं ते त्याच्याप्रमाणे आपण नाही चालत ना. त्यामुळं पुढं काय झालं, कोणाकोणापासून रक्षण केलं प्रल्हादाचं देवाने, त्याची कथा उद्या सांगितली जाईल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा